प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता अर्जुनने डबल गेम खेळलाय हे तर आपण पाहिलेलं आहे. अर्जुनने आता नागराजला मोकाट सोडले या कारणासाठी, कारण आता नागराजला पूर्णपणे मोकाट सोडल्यावरती प्रिया आणि नागराज यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून आता त्यांच्याच तोंडून सगळं सत्य वदवून घेण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात आलेला आहे. आणि या डावामध्ये प्रिया आणि नागराज दोघेही जण असे काही अडकलेले आहेत की आता दोघांना सुद्धा खूप मोठा धक्काच बसणार आहे की आपण काय बोलून बसलो आणि काय नाही. आणि याचाच फायदा अर्जुन आणि सायली यांनी घेतलेला आहे. सविस्तर काय घडलंय आणि त्यानंतर रवी समोर एक नाही दोन नाही अनेक सत्य आलेत आणि अर्जुनने सगळी रेकॉर्ड केलेली आहेत. आता अर्जुनने काय सगळं सत्य कसं ऐकवलं आणि त्यानंतर अश्विन आणि सगळ्यांचेच धाबे कसे दणाणले पाहू. आता इकडे नागराज सुटकेचा निश्वास सोडतोय की आपल्याबद्दल सुमनने काहीच सांगितलेलं नाहीये. ही गोष्ट आपल्यासाठी खूपच चांगली आहे. आणि आपण बघितलंय की तो सुमनला धमकी सुद्धा देतोय की जर का तोंड उघडलंस तर आता तुझा इथेच कार्यक्रम करीन, असं म्हणत त्यांनी जी काही सुमनला धमकी दिली प्रेक्षकांनो. आणि या धमकीचा आता इकडे वेगळा इम्पॅक्ट पडणार, कारण हे सगळं ऐकले रविराजांनी. आणि रविराज त्यावेळेला गप्प बसलेत. त्यांना आता अजूनही या सगळ्यामध्ये डाऊट आहे की नक्की काहीतरी गडबड आहे. आणि मग आता इकडे अर्जुन म्हणतो, पण नागराज काका, हे जरी खरं असलं ना तरी सुद्धा मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का की तुमच्या ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ कसा काय आला. यावरती नागराज थोडासा गडबडलाय, थोडा ततपप करत राहिलाय. आणि त्यानंतर तो आता सांगतोय, तो व्हिडिओ, अरे मला उलट खरं तर महिपतने ब्लॅकमेल करायला तो व्हिडिओ पाठवला होता. महिपतने मला आता ब्लॅकमेल केलं की आता सुमन माझ्या ताब्यात आहे आणि आता तू तिला सोडव, म्हणजे तू माझं जर का सत्य तिकडे सांगायला गेलास तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत त्याने मला घाबरवलंय, तुला माहिती आहे का. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, त्याने तुला घाबरवलंय आणि तू घाबरलास. यावरती तो म्हणतो, तसं नाही रे अर्जुन, तुला कळतंय का, गोष्टी कशा कॉम्प्लिकेटेड होतात ना. यावरती तो म्हणतो, नक्की काय घडलंय. यावरती तो सांगतो, अरे नाही, त्यांनी मला व्हिडिओ पाठवला, मला म्हटला की तू मला जेलमधून सोडव, नाहीतर तुझ्या बायकोला मी मारून टाकेन. यावरती अर्जुन म्हणतो, पण आता तू कसा काय जेलमधून सोडवणार होतास, मला सांग बरं. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, ते काही माहित नाहीये रे. मी म्हटलं काय करू, तुला सांगू नको सांगू, सुमनच्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे. असं म्हटल्यावरती मग आता ती वेळ त्याने मारून नेले. पण त्याचा खोटारडेपणा आता बाकी सगळेजण अगदी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. बरं, हे सगळं होत असताना रविराज अर्जुनला म्हणतायत, अर्जुन मला काहीतरी गडबड वाटते, सुमन काही खोटं बोलतेय का. यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो, सुमन काकूला मीच सांगितलं होतं हे सगळं बोलण्यासाठी. मी काय सांगते ते सगळं नीट ऐका. मुळातच आता इकडे सगळ्यांनी नाटकच करायचं आहे, आम्हाला समजलंय. हे सगळं नागराज काकांनीच केलेलं आहे. हे सत्य जरी समजलं असलं तरी आपण कुणीच काही बोलायचं नाहीये, कारण कारण नागराज काकांना अडकवण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचण्यात आलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतात रविराज, म्हणजे काय. मग आता तो सांगायला लागतो, जे काही सत्य तुम्हाला माहिती आहे का ते सत्य मी तुम्हाला सांगतो. मुळातच नागराज काकांनीच तिला आता किडनॅप करून ठेवलं होतं. किडनॅप करून ठेवल्यावरती मग नागराज काका तिच्यावरती प्रेशर आणत होते. तिला आता सांगत होते की तू माझं नाव घेऊ नको तर मी तुला सोडेन. आणि आता जर का डायरेक्ट तिला इथून आणलं असतं तर नागराज काका पळाले असते किंवा काही अजून केलं असतं, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. यावरती अर्जुनला आता रविराज म्हणतात, पण ह्याला देऊया ना पोलिसांच्या ताब्यामध्ये. यावरती अर्जुन म्हणतो, हो सिनियर, पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे, पण त्याला एकाच गुन्ह्याची शिक्षा होऊन नाही द्यायचं आहे मला. त्याला आता त्यांनी जे काही सत्य पहिले केलेलं आहे ते सत्य वदवून घ्यायचं आहे. आता अर्जुनला हे माहीत नाहीये की एक सत्य वदवून घेत असताना त्याच्याकडे 3 सत्य आता येणार असतात. म्हणजे आता एक सत्य म्हणजे त्याला हे वदवून घ्यायचं आहे की की काही झालं तरी सुद्धा त्यांनी खून केलेला आहे म्हणून, म्हणजे त्यांनी खून करण्याची सुपारी दिली, ॲक्सिडेंट करण्याची हे. पण पण सत्य वेगळंच, 3 सत्य बाहेर येणार, त्याची त्याला कल्पना नाही. आणि त्यावरती तो म्हणतो की आपण ह्यांच्याच तोंडून वदवून घ्यायचं आहे की नक्की काय घडलंय, याच्यामध्ये तन्वी सामील आहे. रविराज म्हणतात, तन्वी, तन्वी कशी काय. यावरती तो सांगायला लागतो, हो, तन्वी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सामील आहे आणि तन्वीने सुद्धा या सगळ्यात हे केलंय, आपल्या सुमन काकूने पाहिलंय. असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो,
असं तन्वी का? मला काही कळायलाच मार्ग नाही. नागराज प्रॉपर्टीसाठी पण तन्वी? यावरती तो म्हणतो तेच तर. आता आपण काय करायचं माहितीये का? दोघांच्यात भांडणं लावायची आणि दोघांच्यात भांडणं लावून आपण आता तिसरा लाभ घ्यायचा आहे. रविराज म्हणतो ठीक आहे, तुला जे काही करायचं असेल ते तू कर. मला हे सगळा प्लॅन समजावून सांग. रविराजांना प्लॅन समजावून सांगितल्यावरती मग आता रविराज नागराजकडे आणि रविराज नागराजला म्हणतायत, नागराज काय आहे गडबड? म्हणजे सुमनने तिकडे आता तन्वीला पाहिलं असं ती म्हणते. यावरती लगेचच आता इकडे नागराज म्हणतो, काय सुमन तन्वी तिकडे होती? असं म्हणत आता इकडे नागराजला पटवलेलं आहे उलट बोलून, की तिकडे तन्वी होती. आणि इकडे आता प्रियाला अर्जुन सांगायला लागलाय, की तुझं नाव सांगितलंय बघा हा उलटा गेम कसा खेळलाय. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग ताबडतोब आता तो आलाय, काय बोलतेस तू? तन्वी तिकडे कशी काय असेल? सुमन तू बघितलंस का तिला? म्हणजे ती काय महिपतची मदत करत होती का? काय काय नक्की सांग बरं सुमन. सुमन थोडी गप्प बसली आणि हा तिला धमकी देतोय, खबरदार खबरदार जर आता तन्वीचं सुद्धा नाव घेतलंस तर, असं म्हणत तो आता तिला हे सगळं बोलतोय. पण इकडे तन्वीला जाऊन आता अर्जुन आणि सायली सांगतात, तुझा खेळ संपलाय. यावरती ती म्हणते, माझा काय संबंध? त्यावरती अर्जुन सांगायला लागतोय, खाली नागराज काकांनी सोमन काकूकडून सगळं काढून घेतलेलं आहे. सुमन काकूने सांगितलंय तुझं नाव. नागराज काका म्हणाले, की तन्वी काय महिपतची माणूस आहे का? आणि आता त्यावरती लगेचच सांगायला लागते, की माझं नाव नाही नाही असं कसं होईल? यावरती अर्जुन म्हणतो, जा तू जाऊन बघून ये खाली. पण आता खाली गेलीस तर तूच अडकणार आहेस, कारण तू काही केलं नसशील तर कशाला खाली जाशील? यावरती तो म्हणतो, की नागराज काका आणि सुमन काकू दोघ जण मिळून आता तुझं नाव घेतायत आणि त्या सांगतायत, की तन्वी तिकडे आली होती. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणजे तू अडकशील. प्रिया आता घाबरलेली आहे. हे काय केलं? नागराजने माझा उलटा गेम केला की काय? आणि ती चिडते, फोन आपटते. नाही, या नागराजला तर मी आता सोडणारच नाहीये. या नागराजला असा काही धडा शिकवते ना, की आता आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि सायली खाली आलेले आहेत. दोघांनी आता इकडे सगळ्या गोष्ट वेगळ्याच पद्धतीने रचण्याचा तयारी केलेली आहे. आणि त्यानंतर मग आता प्रिया इकडे चिडचिड करतीये, नागराजला कॉल करतीये, कारण समोर जाऊन बोलू शकत नाहीये. उगाचच काहीतरी भांडणं फुटतील किंवा उगाचच काहीतरी होईल, या कारणास्तव ते आता काहीच बोलू शकत नाहीये. आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे लगेचच ती कॉल करते आहे. त्याच नागराजला अर्जुन सांगतोय, नागराज काका, अहो तन्वी काय बोलते, की ती नव्हती तिकडे, तुम्ही होतात म्हणून. आता इकडे नागराज चिडलाय, अरे मी कुठे काय बोलतोय? मी काहीच बोलत नाहीये. जे काही बोलते ती सुमन बोलतीये ना. तू सुमनला विचार ना, की सुमन तिचं नाव का घेते आणि मी कुठे तन्वीचं नाव घेतलंय? मलाच काही कळायला मार्ग नाही, की काय खरं काय खोटं, असं म्हणत त्यांनी आता हे सगळं बोलायला सुरुवात केली. पण त्यावरती आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो, नागराज काका काहीतरी गडबड आहे. म्हणजे तन्वी तुमचं नाव घेते, तुम्ही तन्वीचं नाव नाही घेतात, पण काहीतरी गडबड आहे. हे आता तुम्हाला समजतंय का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही नाही काहीतरी गडबड आहे अर्जुन. अरे मला अडकवतीये का तन्वी? मलाच कळत नाहीये, की तन्वी नक्की का असं वागतीये ते. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतोय, खरंच मला पण नाही कळत आहे तन्वीचं काय चाललंय ते. हे सगळं बोलणं चालू असताना मग आता नागराज विचार करतो, नाही, या जर का तन्वीचं थोबाड बंद केलं नाही तर काही खरं नाहीये. माझं काही खरं नाहीये, उगाचच काहीतरी गडबड होईल आणि मी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेन. असं आता त्याच्या डोक्यात विचार आलाय आणि त्यानंतर तो आता अर्जुनला तसं बोलून दाखवतोय. आणि त्यावरती तो म्हणतो, नाही नाही तन्वीचं काहीतरी डोकं फिरलंय, ती या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली असेल म्हणून ती मला अडकवते. यावरती अर्जुन म्हणतो, 100% मला सुद्धा हेच वाटतंय, एकदा तू बोलून घे. त्यानंतर मग आता इकडे अर्जुनने पुढचा डाव खेळलाय. रविराजांना, अश्विनला सगळ्यांना त्या रूमच्या बाहेर बोलवलंय, जेणेकरून हे दोघं जण काय बोलतायत ते सगळं सत्य जाणून घेण्यासाठी. आणि सगळेजण रूमच्या बाहेर. जसा नागराज आतमध्ये एंट्री करतोय तशी आता प्रिया अधिकच चिडले आणि चिडून आता नागराजच्या थडाथड थोबाडीत देते, काय हे सगळं माझ्यासोबत गेम खेळलात तुम्ही? का हा माझ्यासोबत गेम खेळलात? असं म्हणत त्याची ती कॉलर पकडते आणि तो सांगतो, मी गेम खेळलो? तू गेम खेळतीस? यावरती ती सांगते, तुमच्या दोघांच्या नवरा बायकोंचं काय चाललंय? मला काय या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवताय? मी काय केलंय? तुम्ही तिकडे तिला किडनॅप केलीत आणि ती माझं नाव का घेते?
यावरती आता लगेच तो म्हणतोय, मला नाही माहिती ती तुझं नाव का घेते, ती माझं नाव का नाही घेते, काहीतरी आपल्या विरुद्ध खेळी खेळली जात असू शकते. त्याला आता साधारण लक्षात आलंय ही लोक आपल्याला उलट अडकवण्याचा प्रयत्न करत असतील कदाचित, आणि तो प्रियाला समजावून सांगतोय. पण प्रियाला मात्र हे काही खरं वाटत नाहीये, कारण आता अर्जुन सायलीने तिचं बरोबर ब्रेन वॉश करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे ती आता एकच गोष्ट घेऊन बसले, तुम्ही दोघं जण नवरा बायको मला अडकवताय, तुम्ही दोघं जण नवरा बायको मला अडकवताय, हे एवढंच ती घेऊन बसलेली आहे. आणि त्यावरती तिला आता सांगायतोय ते म्हणजे नागराज, की मी खरंच काही केलेलं नाहीये, तुला कळतंय का, हे सगळं आता कुणीतरी करण्याचा प्रश्नच येत नाहीये, हे सगळं सगळं काहीतरी वेगळंच आहे, तुला समजतंय का, असं म्हणत तो तिला समजावून सांगतोय. पण ती काही ऐकायला तयार नाहीये. आणि त्यानंतर ती सांगते, जर का माझं नाव समोर आलं ना, तर मी तुम्हाला आता इकडे हे करायला कमी नाही करणार. तुम्ही अपघात केलाय हे तुमच्याच तोंडून नाही वदवून घेतलं ना, तर नाव नाही सांगणार मी तन्वी. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय बोलतेस तू, मी काय केलंय, तुला काय बोलायचंय. यावरती ती म्हणते, तुम्ही काय केलंय, मी काय केलंय, मला सगळं माहिती आहे. तुम्ही आता सुपारी दिली होती आणि ते सुद्धा मला माहिती आहे, बरोबर ना. तुम्ही सुपारी दिली होती आणि आता तुम्ही किल्लेदारला मारायला हे केलं, आणि हे सगळं लपवण्यासाठी तुम्ही मला त्या घरामध्ये खोटारडी तन्वी बनवून पाठवलं, आणि आता हे सगळं तुम्ही केलेलं आहे. जर का मी उघडकीला आले की मी महिपतची साथीदार आहे, तर तुमचं पण भांडं फोडेन, महिपतचं पण भांडं फोडेन. एका पाठोपाठ एक आता अनेक गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत. इकडे अर्जुन रेकॉर्डिंग करतोय, ही गोष्ट या दोघांना अजिबात माहिती नाहीये. हे दोघं जण टोटली आता या सगळ्यापासून त्यांना काहीच माहित नाहीये की नक्की काय चाललंय ते. आणि त्यामुळे हे दोघं जण पूर्णपणे बोलतायत. अर्जुनचं रेकॉर्डिंग चाललंय, प्रियाने धमकी दिलेली आहे, खबरदार खबरदार, जर का माझ्याबद्दल काही बोललात तर मी खोटारडी तन्वी आहे, हे तर सत्य येईल जगासमोर. काय होणार आहे मला खोटारडी तन्वी बनण्याच्या ह्याच्या खाली, तुम्ही आता जर का मला हे केलं तर मी जाईन जेलमध्ये, मला किती शिक्षा होणार आहे. पण तुम्ही तुम्ही आता भावाला मारण्याच्या आरोपाखाली कुठे कुठे जाल आणि काय काय कराल तुम्हाला माहिती आहे, असं म्हणत ती आता चांगलीच चिडले. आणि चिडून आता ती सगळं सत्य बोलतीये. आता अर्जुन हे सगळं रेकॉर्ड करत आहे आणि रेकॉर्डिंग आता इकडे रविराज ऐकतायत. सगळ्यांना धक्का बसलाय. खरं तर सत्य शोधायला गेले होते की नागराजने इतक्या वर्षापूर्वी असा असा अपघात केला होता, पण खरं तर सत्य शोधून बसले की आता इकडे नागराजच या सगळ्यामध्ये कल्प्रेट तर आहेच. पण पण इतकंच नाहीये, तर आता नागराजने या सगळ्यामध्ये इतका मोठं कांड केलंय की आता नागराजलाच या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे. हे सत्य ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला मग आता रविराज हादरलेत. इकडे असलेला अश्विन हादरलाय. त्याला तर इतका धक्का बसलाय, तो इकडे तिकडे पाहतोय आणि त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि तो या प्रकरणामध्ये आता बरोबर गडबडलेला आहे. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, तन्वी खोटारडी आहे हे तर आम्हाला माहित नव्हतं, आम्ही फक्त हा ड्रामा रचला होता, ते म्हणजे हे सगळं सत्य उलट करण्यासाठी. पण हे सत्य उलट करायच्या ऐवजी याच्यामध्ये एक वेगळाच प्रकार घडलाय आणि आपणच या सगळ्यामध्ये गंडलो गेलोय. काहीतरी गडबड आहे. प्रिया खोटारडी तन्वी आहे, आणि आता मग खरी तन्वी कोण आहे हे आपल्याला काढून घ्यायचं असेल तर हे नाटक असंच चालू ठेवायला पाहिजे. हे नाटक जर का आपण चालू नाही ठेवलं ना, तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. रविराजांना धक्का बसला आणि ही खोटारडी मुलगी आता आपल्यासोबत नक्की काय करत होती काही कळायला त्यांनाच मार्ग नाहीये. आणि ते स्वतःच आता घाबरलेत आणि विचार करतायत की ठीक आहे, आत्तापर्यंत कुणालाच काही सत्य आपण सांगायचं नाहीये, आणि आता काहीही झालं तरी यांना अडकवायचं आहे, म्हणून आता अजून गप्प बसतात. आणि त्यानंतर इकडे आता काही ह्याच्यानंतर सगळं सत्य सुद्धा समोर येणार असतं. आणि आता इकडे अश्विनला मोठी जबाबदारी दिली जाते की जर का ती खरी तन्वी नाही तर खरी तन्वी कोण आहे हे तू शोधून काढ. अश्विनला धक्का बसलाय की ही तन्वी नाहीये, अजून हिने काय खोटारडेपणा केलेला आहे, या अपघातात पण तिचा हात आहे, महिपतची साथीदार आहे, कसली मुलगी माझ्या गळ्यात पडले, तो तर हादरलाय. पण तरी सुद्धा आता इकडे प्रियाचं सत्य शोधून तो आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समोर आणण्यामध्ये यशस्वी ठरणार का, कसं ठरणार, काय करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार.